एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न, यामागे मोठा कट. शिंदेंच्या शिवसेनेवर उद्धव ठाकरेंचा मोठा आरोप. 75ची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो. मोहन भागवतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मोहन भागवतांचं मोठं विधान. राजकीय निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितला. जनतेच्या मनात होतं ते झालं. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी राज आणि मी एकत्र आलो, उद्धव ठाकरेंचं विधान. राज्य सरकारच्या बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयकाचा मार्ग मोकळा. समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सभागृहात विधेयक मांडणार. विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष. विधानसभेमध्ये तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची घोषणा. 1 गुंठ्यामध्ये शेतजमीन खरेदी विक्री करता येणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय. लवकरच समिती गठीत करणार. राज्यात रायगड आणि चंद्रपूरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट.